नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. वडिलांच्या पेन्शनसाठी मुलाने दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा. अगोदर नेत्यांकडील कर्जे वसूल करा, मग सोसायटी भरू, अमरजित पाटील यांचा इशारा. अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास. दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ. शिरनांगी येथे बुडून वृद्धेचा मृत्यू. देगाव येथील अवैध हत्तपट्टीवर छापा, 2 आरोपींना अटक. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज. नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे प्रतिपादन. मंगळ्यात शिवमूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. गोवा मुक्त करण्यासाठी ज्या लोकांनी आपले प्राण पणाला लावले, त्याच गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकावर आज उपासमारीची वेळ आली असून वडिलांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांच्या मुलाने आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकांना 1988 पासून शासनाने पेन्शन योजना आणि एसटी सवलत अशा योजना लागू केल्या होत्या. परंतु महाराष्ट्रातील सर्वात जास्त गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील दुर्योधन माधवराव यादव यांची पेन्शन 2013 पासून शासनाने अचानक बंद केली असल्यामुळे आज 5-6 वर्ष झाले ते पंढरपुरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, पंढरपूर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या कार्यालयाशी पत्रव्यवहार करून थकले आहे. परंतु त्यांची बंद पडलेली पेन्शन अद्यापपर्यंत चालू झाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांची बंद पडलेली पेन्शन योजना चालू करण्यासाठी आता तावशी गावाने विडा उचललेला आहे. तावशी गावाच्या सरपंच सोनाली यादव यांचे पती गणपत यादव यांनी आम्ही चूल बंद ठेवून आंदोलन करून शासनाला त्यांची पेन्शन देण्यासाठी भाग पाडू, तसेच संभाजी ब्रिगेड आणि बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी देखील त्यांची बंद पडलेली पेन्शन योजना चालू करण्यासाठी आम्ही देखील त्यांच्या कुटुंबासमेत राहून आंदोलन करू, अशा शब्दात आणि आपली प्रतिक्रिया दामाजी न्यूजला दिली आहे. सत्यवंत दत्तात्रय दुधाळ बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे दुर्योधन यादव यांची जी पेन्शन बंद झालेली आहे, त्या पेन्शनच्या संदर्भामध्ये आम्ही हा मुद्दा उचलून संपूर्ण भारतभर हा मुद्दा आम्ही घेऊन जवळपास ह्या जे त्यांना गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकाच्या माध्यमातून जी पेन्शन मिळत होती, ती पेन्शन न मिळाल्यामुळे त्यांची जी अवस्था निर्माण झालेली आहे, त्या अवस्थेत संपूर्ण सरकार जबाबदार आहे. तर या शासनाने त्वरित त्यांची पेन्शन जर चालू नाही केली तर बहुजन क्रांती मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आंदोलन छेडलं जाईल. आणि जर त्यांची लवकरात लवकर जर ही पूर्तता करण्यात आली नाही तर तीव्र अशा स्वरूपामध्ये आंदोलन छेडलं जाईल, याची दक्षता शासनाने घ्या. मी ग्रामपंचायत तावशी सरपंच बटी या नात्यानं आज माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिक यांची स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन फक्त एकट्याचीच बंद झाली आहे. माझ्या गावात तावशी इथे 48 स्वातंत्र्य सैनिक आहेत, तरी त्यातल्या फक्त एका स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन का बंद झाली आणि त्या झालेल्या पेन्शन बंदमुळं ह्या माणसाचं मनाचं खच्चीकरण झाल्यामुळं हा माणसाची अवस्था अशी झाली आहे. तरी आम्ही यांच्यासाठी पूर्ण चूलबंद आंदोलन करू आणि शासनाचा निषेध व्यक्त करतो. जर त्यांची पूर्ववत पेन्शन त्यांना आहेत तोपर्यंत मिळाली तरी शासनाचा आम्ही आभार पण मानू. तरी कोणत्याही प्रकारचं गरज भासेल तर आम्ही त्यांच्याबरोबर त्या कुटुंबाबरोबर असेल आणि शासनाने त्याचा त्वरित विचार करून निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची विनंती आहे. आज तावशी गावातील दुर्योधन यादव ही गोवा स्वातंत्र्य सैनिक असून तावशी गावात 48 स्वातंत्र्य सैनिक आहेत. महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे की असं ज्या गावात 48 स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्या गावामध्ये दुर्योधन यादव यांची पेन्शन 2-4 वर्षापासून बंद आहे. तरी शासनानं ह्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडेल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील. मी बाळासाहेब धोंडेबा यादव, राहणार तवशी तालुका पंढरपूर. एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून आमच्या गावचे दुर्योधन माधवराव यादव यांना त्यांची पेन्शन बंद झालेली आहे. त्यांना त्वरित पेन्शन त्याची योग्य चौकशी करून
त्यांना त्वरित पेन्शन मिळावी अशी आमची शासनाला विनंती आहे. अन्यथा पेन्शनची चौकशी न झाल्यास या गावात आंदोलन छेडलं. सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी जिल्हा बँकेकडून बेकायदेशीर कर्जे घेतली आहेत. बँकेने ती कर्जे अगोदर वसूल करावीत, मगच आम्ही सोसायट्यांची कर्जे भरू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. अमरजित पाटील म्हणाले, नेते मंडळींची सर्व कर्ज थकीत आहे. त्यांनी घेतलेल्या बेकायदेशीर कर्जाचा 1 रुपया देखील आज तागायत बँकेत भरला गेला नाही. मात्र सोसायटीचे कर्ज भरण्यास शेतकऱ्यावर सक्ती केली जाते. जोपर्यंत हे सर्व पक्षीय नेते त्यांनी घेतलेली कर्ज संपूर्ण व्याजासह भरत नाहीत, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला संलग्न असलेल्या सोसायटीची रक्कम भरू नये, असे आवाहन अमरजित पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. अक्कलकोट ते सोलापूर या राज्यमार्गाचे चौपदरीकरण काम सुरू असून या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. हा रस्ता बनवणाऱ्या ठेकेदाराने दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने दुचाकीसह इतर वाहनांचे छोटे मोठे अपघात होत आहेत. संबंधित ठेकेदाराने सध्याचा जो सोलापूर रस्ता आहे त्याच्या एका बाजूचा रस्ता पूर्ण करून दुसऱ्या बाजूचा रस्ता बनवण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. अक्कलकोट सोलापूर राज्य महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक हे खासगी वाहनातून येत असतात. एक वर्दळीचा रस्ता म्हणून सोलापूर अक्कलकोट मार्गाकडे पाहण्यात येतो. सध्या या मार्गाच्या चौपदरीच्या कामास राष्ट्रीय महाविकास प्राधिकरणाकडून सुरुवात झाली. सध्याच्या दुपदरी मार्गाच्या बाजूला असणाऱ्या जुना झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हजारो झाडे कापण्यात आली आहेत. तसेच सोलापूर अक्कलकोट या मार्गावरील दोन्ही बाजूने शासनाने जमीन अधिग्रहण करून खोदलेले आहे. या दुचाकीसह छोट्या चारचाकी वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. अक्कलकोट सोलापूर मार्गावर अवजड मोठी वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करतात. अशा वेळी मोठी वाहने लहान वाहनांना दाबण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सोलापूर अक्कलकोट रस्ता हा ठेकेदारांनी दोन्ही बाजूने खोदल्याने वाहनांना खाली उतरण्यास संधी नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची भीती चालकातून वर्तवली जात आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी एका बाजूने काम केल्यास दुसऱ्या बाजूने वाहनांना सुरक्षित जाण्यासाठी रस्ता मिळू शकतो. याकडे संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारांनी लक्ष देणं गरजेचं असून राष्ट्रीय महामार्ग विकास विभाग, जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वाहन चालक, नागरिकांसह भाविक भक्तांकडून करण्यात येत आहे. मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे 65 वर्षीय वृद्धेचा पाण्याच्या खड्ड्यात बुडून मयत झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. शेवंत आप्पा सवाई सर्जे राहणार शिरनांदगी ही महिला बुधवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या पूर्वी मायाप्पा थोरबोले यांच्या दुकानासमोर असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात बुडून मयत झाल्याची घटना उघडकीस आली. याची खबर भगवान चोखा गायकवाड यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी CRPC 174 प्रमाणे नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक देशमुख करीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील एका हातभट्टी गुत्त्यावर छापा टाकून 2 आरोपींना अटक करण्यात आली. तर गुळ मिश्रित रसायनसह सुमारे 76,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने केली असून या घटनेमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील पारधी वस्तीवर ओढ्याच्या काठावर हातभट्टी दारू निर्माण करण्यात येत असल्याची माहिती पंढरपूर पोलिसांना मिळाली होती. बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि त्यांच्या ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. देगाव येथील ओढ्याच्या काठावर असणाऱ्या या हातभट्टी गुत्त्यावर असणारे बिभीषण शामराव पवार आणि नामदेव अशोक काळे या दोघांना रंगेहात पकड त्यांच्याकडे असलेला 3000 लिटर गुळ मिश्रित रसायनाचा साठा आणि 11 प्लास्टिक आणि लोखंडी बॅरल जप्त केले आहेत. एकंदरीत या छाप्यामध्ये 76,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेतील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर बहादवी कलम 65 प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर कवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आज अंगीकारण्याची खरी गरज आहे. निर्व्यसनीपणा, निष्ठा आणि स्त्री सन्मान हे गुण आत्मसात केले तरच छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणण्याचा अधिकार आपल्याला आहे, असे प्रतिपादन मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी केले. मंगळवेढा येथील आयोजित सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या शिवमूर्तीच्या प्रतिष्ठापने प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे
होते। यावेळी अरुणा माळी म्हणाल्या की आज ही शिवरायांचे विचार तळागाळातील सर्वांना आदर्श जीवन जगण्याचं बळ देत आहेत। केवळ शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे। माता जिजाऊ यांच्या पोटी जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी माता जिजाऊंनी चांगल्या प्रकारचे शिकवण दिल्यामुळे त्यांनी समाजातील सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून स्वराज्याची स्थापना करून समाजाला न्याय मिळवून दिलाय। तसेच प्रत्येक स्त्रीला माते समान वागणूक दिल्यामुळे त्या काळात छत्रपतीच्या राज्यात आपल्या माता भगिनी या सुरक्षित राहू शकल्या। याबरोबर त्यांनी त्या काळात कोणत्याही प्रकारची जाती धर्माची राजकारण न करता सर्व समाजातील मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले। तरी आपण सर्वांनी शिवजयंती निमित्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यास निश्चय करूया आणि एक सामर्थ्यशाली भारत बनण्याचा निश्चय करूया असे मत व्यक्त केले। यावेळी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शाह, जकरा शुगरचे चेअरमन ॲडव्होकेट बी जाधव, मंगळा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नारायण घुले आदींनी आपले मत व्यक्त केले। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। वडिलांच्या पेन्शनसाठी मुलाने दिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा। अगोदर नेत्यांकडील कर्जे वसूल करा, मग सोसायटी भरू, अमरजित पाटील यांचा इशारा। अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास, दोन्ही बाजूचा रस्ता खोदल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ। शिरनांगी येथे बुडून वृद्धेचा मृत्यू। देगाव येथील अवैध हस्तभट्टीवर छापा, 2 आरोपींना अटक। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज, नगराध्यक्षा अरुणा माळी यांचे प्रतिपादन। मंगळ्यात शिवमूर्तीची उत्साहात प्रतिष्ठापना। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।